चला, हेडिंग सेम आहे. चेंज द वॉइस, सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फुटुरे. चला, पुन्हा एकदा नवीन पेजवर लिहा. जेवढं मी लिहितो ते तुम्ही पण लिहिलं पाहिजे. प्लीज राईट अलॉंग विथ मी. Whatever I'm writing, you should also write the same. नवीन पेज, सेम टॉपिक, चेंज द वॉइस, सिंपल फ्युचर. ऍक्टिव्ह मध्ये काय, पॅसिव्ह मध्ये काय बघू आपण. ओके, ऍक्टिव्ह मध्ये काय, डायजेस्ट, सॉरी, करता, डायजेस्ट काम करेल या प्रकारची वाक्य असतील. याचा फॉर्म्युला आहे, याचं स्ट्रक्चर आहे. सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म रिमेनिंग पार्ट म्हणण्यापेक्षा ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. पॅसिव्ह मध्ये त्याचं स्ट्रक्चर असेल. द स्टेटमेंट इन पॅसिव्ह विल बी डायजेस्ट काम केले जाईल किंवा डायजेस्ट काम होईल किंवा डायजेस्ट काम कर्त्याद्वारे केले जाईल. आता जर तुम्ही बघत असाल तर तुमच्याकडून काय अपेक्षा तशी नाही म्हणा, बट ऍटलिस्ट तुम्ही युट्यूबला लाईक करू शकता. मी परवा बोललोच होतो, इवन दो आय एम नॉट अन युट्यूबर, प्रोफेशनल युट्यूबर, इवन दो आय एम नॉट अ प्रोफेशनल युट्यूबर, बाकी जे लोक बघतील त्यांनी किमान तुम्ही तुम्ही ऍटलिस्ट लाईक करू शकता. आणि बाकी बाहेरचं कोणी बघत असेल तर कॉमेंट काहीतरी करू शकता ना, काहीतरी जर बघत असाल तर. जर चांगलं वाटलंच तर कॉमेंट पण करा, ऍटलिस्ट तेवढं करू शकताय. बिकॉज मला त्यातलं बाकीचं काही समजत नाही. प्रोफेशनलिझम ऍज अ युट्यूबर काय आपल्याला माहिती नाही, बट ऍटलिस्ट तुम्ही मेसेज तर लिहू शकता. समजतंय नाही समजतंय, असं पाहिजे तसं पाहिजे, काय सूचना असतील. तर ह्या युट्यूबर, दिस इज फॉर युट्यूबर्स, सॉरी, दिस इज फॉर युट्यूब व्ह्युअर्स. युट्यूबवर बघण्यासाठी मी हे बोललेलो आहे. चला, या क्लासमधील विद्यार्थ्यांना याचा काही जास्त संदर्भ घेण्याची गरज नाही. चला, काय होतं आपल्या इकडं, ऑब्जेक्ट प्लस काय होतं सांगा रे, विल बी प्लस थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट आणि बाय सब्जेक्ट. ठीक आहे. कधी कधी डायरेक्ट पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स दिलं तर सब्जेक्ट नसतोही. अशा वेळेला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस बनवताना देचा सब्जेक्ट म्हणून वापर करतो, याची आपल्याला सर्वांना जाणीव आहे. येस ऑर नो? येस सर. ओके, चला सांगा बरं मग. सिंपल सेंटेन्सेस आपण काल पाहिलेच आहेत. ठीक आहे. समजा
मी सुरुवात करतो. करू. नोट्स कोणाला दिल्या जातील. समजा हे वाक्य आहे. तर सगळ्यात पहिलं हे कसं असलं असतं, जेव्हा हे एक्झाम मध्ये विचारलं असतं तेव्हा हे कसं असलं असतं, तर होम कमॉन काय होईल, विल नोट्स बी गिवन. हे वाक्य असं असलं असतं. आपण काय केलं असतं, हे वाक्य अगोदर कोणत्या प्रकारचं हे बघण्यासाठी आपण काय केलं असतं, WH शब्द काढला असता आणि हे काय केलं असतं, सिंपल सेंटेन्स बनवलं असतं. हे लिखून ठेवलं असतं आणि कसं बनवलं सांगा रे, काय बनवलं असतं आपण, नोट्स विल बी गिवन. असं का लिहिलं असतं आपण, सॉरी फुल स्टॉप येईल ना. असं का लिहिलं असतं, कारण WH शब्दानंतर जर हा पोर्शन आपण बघितला, तर हा काय असतो मला सांगा. WH शब्दानंतर हा सेंटेन्स जो पार्ट असतो याला काय म्हणतो आपण, व्हॉट डू वी कॉल इट ॲज, या पार्टला काय म्हणतो आपण सांगा रे, नमुन्यांनो सांगा, फटाफट सांगायला पाहिजे म्हणून मी नमुन्यांनो म्हणलो. सांगा लवकर. वर्बल क्वेश्चन म्हणतो. आणि जर हा वर्बल क्वेश्चन आहे तर याचा सिंपल सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, किंवा दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा म्हणल्यास हे वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी आपण काय केलं असेल, इथं विल हे 2 नंबरला जे ओरिजिनल असतं ते आपण कुठं ठेवलेलं असेल, सुरुवातीला ठेवलेलं असेल. कशासाठी, वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी. कारण आपल्याला माहिती आहे विल बी जर तुमचं हेल्पिंग वर्ब असेल त्याच्यामधलं विल आपण सुरुवातीला ठेवतो आणि वर्बल क्वेश्चन बनवतो. मग आता आपल्याला त्या वर्बल क्वेश्चनचं सिंपल सेंटेन्स बनवायचंय. असं करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, मग विल जे वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी इकडे घेऊन गेलो होतो त्याला त्याच्या जागेवर ठेवावं लागेल आणि त्याच्या जागेवर ते विल आल्यानंतर आपल्या हाती सिंपल सेंटेन्स लागेल. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का, येस ऑर नो, येस ऑर नो. अँड वन्स वी गेट सिंपल सेंटेन्स इन आवर हँड, याचा अर्थ हे एकतर या फॉर्मॅट मध्ये असलं पाहिजे किंवा या फॉर्मॅट मध्ये असलं पाहिजे. जर या फॉर्मॅट मध्ये असेल तर आपण काय म्हणू त्याला, ऍक्टिव्ह व्हॉइस, आणि या फॉर्मॅट मध्ये असल्यास आपण त्याला म्हणू पॅसिव्ह व्हॉइस. मग सांगा बरं मला, हे वाक्य ऍक्टिव्हच्या फॉर्मॅट मध्ये आहे का पॅसिव्हच्या फॉर्मॅट मध्ये आहे, सांगा. पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसच्या फॉर्मॅट मध्ये का, विल बी गिवन, विल बी आणि मेन वर्ब थर्ड फॉर्म, म्हणजे हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. काय आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. अर्थात हे पॅसिव्ह व्हॉइस आहे ना का, कारण याच्यातून हे आपण डिराईव्ह केलेलं आहे. जर आता हे पॅसिव्ह व्हॉइस आहे आणि आपल्याला काय सांगितलंय, चेंज द व्हॉइस, मग आपण याचं काय करू आता, ऍक्टिव्ह व्हॉइस करू. ऍक्टिव्ह व्हॉइस करू म्हणजे काय करू, या फॉर्मॅट मध्ये त्याला घेऊन जाऊ. येस ऑर नो, याला या फॉर्मॅट मध्ये घेऊन जाऊ. कोणत्या, या फॉर्मॅट मध्ये. जर या फॉर्मॅट मध्ये तर काय करावं लागेल आपल्याला, काय करावं लागेल, सब्जेक्ट आणावं लागेल का नाही, येस ऑर नो. आणि सब्जेक्ट आहे का इथं, आहे का नाही आम्हाला माहित नाही, जरा अगोदर बघू आपण काय काय पण आहे बघू. हे काय आहे, हे ऑब्जेक्ट आहे बरोबर की नाही, कारण त्या फॉर्मॅट मध्ये ना. हे काय आहे, हा सगळं वर्ब पार्ट आहे, तर यातला हा हेल्पिंग वर्ब आहे आणि हा मेन वर्बचा पार्ट आहे. याचा अर्थ आपल्याकडे काय मिसिंग आहे, व्हॉट इज मिसिंग, काय नाहीये सांगा लवकर. सब्जेक्ट. या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट नाहीये. सब्जेक्टला का आपण शोधतोय, वाय डू वी रिक्वायर सब्जेक्ट हिअर, बिकॉज वी वॉन्ट टू चेंज इट इनटू ऍक्टिव्ह व्हॉइस, आणि ऍक्टिव्ह व्हॉइस हा सब्जेक्ट न चालू होतो.
मग जेव्हा जेव्हा पॅसिव्हाइजच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलेला नसतो, बाय सब्जेक्ट असं या ठिकाणी उल्लेख झालेला नाहीये, आणि अशा वेळेला आपण डॅश डॅश या पर्सनल प्रोनाउनला सब्जेक्ट म्हणून वापरतो. कोणत्याला सांगा? ते देला वापरतो. मग देला सब्जेक्ट घ्या आणि या पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर बनवा. चला काय होईल मग? देच्या पुढे काय वापरायचंय? फिक्स मेंबर कोणता आहे? ऍक्टिव्ह व्हाईसचा फिक्स मेंबर विल आहे, पॅसिव्ह व्हाईसचा फिक्स मेंबर विल बी आहे. हे डोक्यात ठेवा, हे फिक्स आहेत. मग फिक्स मेंबर ठेवा. काय आहे? दे विल. पुढं दे विलच्या पुढे काय येईल? मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म. मेन वर्ब काय? गिवन आहे. गिवनचा फर्स्ट फॉर्म काय येईल? गिव. आणि याच्यानंतर काय येईल? ऑब्जेक्ट येईल. ऑब्जेक्ट काय आहे? नोट. सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? येस सर. सगळ्यांना समजलं? दे विल गिव्ह नोट्स. आता मला सांगा, हे जे पॅसिव्हाइजचं सेंटेन्स आपल्याला विचारलं होतं, हे कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे? क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये आहे. कोणता क्वेश्चन आहे? WH क्वेश्चन आहे. मग हा पण आपल्याला WH क्वेश्चन बनवावा लागेल. मात्र WH क्वेश्चन बनवण्यासाठी आपल्याला या वाक्याच्या अगोदर काय करावं लागेल? काय करावं लागेल? वर्बल वर्बल क्वेश्चन बनवावं लागेल. वर्बल क्वेश्चन बनवायला काय करावं लागेल? या विलला इकडे घेऊन जावं लागेल. मग बनवायचा वर्बल क्वेश्चन. कम ऑन. विल गिव्ह नोट्स. दे गिव्ह नोट्स. विल दे गिव्ह नोट्स. बरोबर. बर. आता आपला WH शब्द इथे काय आहे? होम. कोणाला. बरोबर. इथे याच्यात काय होता? नोट्स कोणाला दिल्या जातील किंवा ते. इथं काय होईल मग? बर. काय होईल याचा अर्थ नंतर बघू आपण. चला, आपला WH शब्द काय वापरायचा आहे? सेम WH शब्द वापरायचा आहे. मग याच्या अगोदर WH शब्द वापरून टाका. सांगा मग. सांगा. आलाय ना इकडं? वळून आला. यूज करा. चला बोला. काहीच घाबरायचं नाही. बोला. होम विल दे गिव्ह नोट्स. विल दे गिव्ह नोट्स. बघा, होम विल नोट्स बी गिव्हन. इथं काय? नोट्स कोणाला दिल्या जातील, आणि इथं काय? ते नोट्स कोणाला देतील. बरोबर. ते नोट्स कोणाला देतील, आणि वरती काय आहे? नोट्स कोणाला दिल्या जातील. नोट्स कोणाला दिल्या जातील हा पॅसिव्ह फॉर्मॅट आहे, आणि त्यालाच ऍक्टिव्ह फॉर्मॅट मध्ये कसं म्हणता येईल? ते नोट्स कोणाला देतील. दोघांचा अर्थ सेमच आहे. समजताय का नाही? येस ऑर नो? येस. येस सर. And this is your expected answer. This is your expected answer. म्हणजे हा काय पार्ट आहे? हा अख्खाच्या अख्खा पार्ट जो आहे, हा पार्ट जो आहे, हा कशामध्ये जाईल तुमचा? रफ वर्क मध्ये जाईल. येस ऑर नो? हा पार्ट रफ वर्क मध्ये जाईल, आणि या सेंटेन्स एक्सपेक्टेड आन्सर हे असेल. समजतंय का? येस ऑर नो? येस सर. सर. येस. पुढच्या वाक्याला जाण्याच्या अगोदर हे वाक्य समजून व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे पुढचं वाक्य आपण प्रॅक्टिस करू. चला, प्लीज राईट. अरे गाढवांनो, येस म्हणा ना मग. येस म्हणाला काय तुम्ही? का मूर्ख आहे का? 50 वेळेस म्हणतोय, जायचं का पुढं? हा, कोणी तोंड उचलायला तयार नाही. चला, पुढचं सेंटेन्स बघा. ज्यांना जमेल ते माझ्याबरोबर लिहू शकता, कारण मी एकदम स्लोली घेत आहे, सावकाश. हे बघा, मनोजला त्या ऍक्ट मध्ये रोल का दिला जाणार नाही? आता हे वाक्य आपल्याला कसं विचारलं गेलं असतं एक्झाम मध्ये? बघा, वाय विल मनोज नॉट बी गिवन रोल इन दॅट ऍक्ट. त्या ऍक्ट मध्ये मनोजला रोल का दिला जाणार नाही? समजा हे वाक्य आहे. हे वाक्य समजण्यासाठी आपण काय केलं असतं? काय केलं सांगा? काय केलं पाहिजे?
या वाक्याचं सिंपल सेंटेन्स बनवलं पाहिजे, या फॉर्मॅट मध्ये आणलं पाहिजे, या किंवा या ज्याचं असेल ते बघू आपण आता. त्यावेळेस आपण याचा क्वेश्चन काढून टाकू, त्यावेळेस आपलं समजेल. निगेटिव्ह पण बरं, अगोदर क्वेश्चन काढा, सांगा काढा क्वेश्चन. काय होईल? WH काढा, काय होईल मग? होईल, बोला रे. मनोज नॉट बी गिवन रोल इन दॅट ऍक्ट. आता याचं काय झालं? हा झाला वर्बल क्वेश्चन. आता वर्बल क्वेश्चन देखील आपल्याला काय करायचं? काढून टाकायचा, आणि नॉट पण काढून टाकायचं. चला, नॉट काढून टाकल्यास काय होईल? नॉट काढून टाकल्यास विल मनोज बी गिवन रोल, आणि त्याचं सिंपल सेंटेन्स बनवायला काय करावं लागेल? जसं आपण केलं होतं ना, विल हे इकडे का आलं असेल? वर्बल क्वेश्चन साठी आलं असेल, तर विलला इकडं ओरिजिनल जागेवर नेऊन सोडायचं. सांगा मग सिंपल सेंटेन्स काय होईल? सांगा रे. Manoj बोला. will be given role in that act. विल बी नॉट काढून टाकला आपण, गिवन रोल इन दॅट ऍक्ट. त्या ऍक्ट मध्ये मनोजला रोल दिला जाईल. आता मला सांगा, हे झालं सिंपल, आपण फुल स्टॉप दिला. आता हे वाक्य बघताच आपला काय कोणता फॉर्मॅट दिसतोय? हा दिसतोय का हा दिसतोय? सांगा बरं. म्हणजे ऍक्टिव्हचा का फॉर्मॅट का पॅसिव्हचा? सांगा. Passive. पॅसिव्ह व्हायचा फॉर्मॅट आहे, कारण काय दिला? काय आलं इथं? विल बी आलंय. विल बी हा पॅसिव्ह व्हायचा फिक्स मेंबर आहे, आणि त्याच्यानंतर पुढे आणखी बघितलं तर थर्ड फॉर्म आहे. थर्ड फॉर्म तिथं आहे, याचा अर्थ हा पॅसिव्ह व्हायचा आहे. पॅसिव्ह व्हायचा काय बनवायचं आपल्याला? ऍक्टिव्ह व्हाईस. मग ऍक्टिव्ह व्हाईस बनवायचं असेल तर त्यावेळेस आपण काय बघतो? सगळ्यात पहिलं हे काय? मनोज काय? सब्जेक्ट काय? सब्जेक्ट नाही का ऑब्जेक्ट आहे? सांगा लवकर, सांगा लवकर. सर हे कसं ठरवायचं? गदाड्यानं इकडे बघा, मला सांगा. हे या पद्धतीचं आहे का या पद्धतीचं? तर पॅसिव्ह व्हायच्या पद्धतीचं आहे, बरोबर. मग इथं काय आहे? सुरुवातीला काय आहे? ऑब्जेक्ट आहे का सब्जेक्ट आहे? सांगा रे. Object. Object. मग हा मनोज काय असेल? ऑब्जेक्ट आहे का सब्जेक्ट आहे? सांगा. Object. 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 मग ऑब्जेक्ट म्हणाला रे. गाडवात वरती शिकवलं ना तुम्हाला आता. कुठे गेलं? हे तर शिकवलं नोट्स. तसं मनोज ऑब्जेक्ट आहे. हा काय? हे काय? हेल्पिंग वर्ब आहे. हे काय? मेन वर्ब आहे, म्हणजे काय? वर्बचा पार्ट आहे हा. आणि काय दिलं जाईल? रोल. रोल काय? ऑब्जेक्ट 2 आहे. सब्जेक्ट आहे का? आणि इन दॅट ऍक्ट काय आहे? इन दॅट ऍक्ट काय आहे? सांगा. अदर पार्ट आहे का नाही? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? Yes. Yes. येस म्हणा रे गाडवांनो. मनोज बघा, ज्याला दिलं जाईल ते पण ऑब्जेक्ट असतं, आणि जे दिलं जाईल, काय दिलं जाईल? रोल दिला जाईल, तो पण ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे. मग रोल जर इकडे घेतलं कसं होईल? रोल विल बी गिवन टू मनोज. लक्षात घ्या, एक आणखी लक्षात घ्या. इथं इथं ऑब्जेक्ट 2 च्या जागेवर, O2 च्या जागेवर जर नाव आलं किंवा प्रोनाऊन आलं तर त्याच्या अगोदर काय लिहावं लागतं? टू लिहावं लागतं. मात्र हे जर O1 ला गेलं तर इथं टू आपोआपच निघून जातो. फॉर एक्झाम्पल, मनोज विल बी गिवन रोल इन दॅट ऍक्ट. परंतु जर मनोज इकडे झालं तर मनोज हे नाउन आहे, नाव आहे. नाव असेल किंवा प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय? ही, सी, इट, दे. ही त्याचं काय होईल? तिकडे गेल्यावर हिम होईल, हर होईल, देम होईल. अशा वेळेला त्या प्रोनाऊनच्या अगोदर किंवा नाऊनच्या अगोदर टू वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, रोल जर आपण इकडे घेतलं तर रोल विल बी गिवन टू मनोज. लक्षात येतंय का? येस ऑर नो? समजतंय का नाही? म्हणजे हे वाक्य तुम्हाला असं पण दिलं गेलं असतं. समजतंय? तर रोल विल बी गिवन टू मनोज. बर, या पद्धतीने आपण काय करू? अगोदर आता याला काय बनवायचं आपल्याला? सांगा. ऍक्टिव्ह वाईज बनवायचे. काय बनवायचंय? ऍक्टिव्ह वाईज बनवायचंय. बर, ऍक्टिव्ह वाईज बनवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? सब्जेक्ट पाहिजे. या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आलाय का? आलाय का? नाही आला. मग सब्जेक्ट म्हणून काय घ्यायचं आपल्याला? They. पुन्हा दे घ्यायचं.
बनवा मग दे घ्या आणि या स्ट्रक्चर प्रमाणे मला वाक्य सांगा. दे नंतर काय येईल? विल. मेन वर्ब काय आहे? पुन्हा एकदा घेऊन झाले बघा. हे फक्त हा, अरे इथं पण दिलं झालं का? ठीक आहे, असू द्या, ते पण दिलंच होतं. चला मग मेन मेन वर्ब काय येईल सांगा. सांगा वाक्य सांगा मला आता. दे विल गिव्ह, हा काय काय लिहायचं बघा, दोन्ही आपल्याला. दे विल गिव्ह मनोज. आता इथं असायला पाहिजे होतं. वाय विल मनोज नॉट बी गिव्हन अ रोल. त्यामुळे तुम्हाला इथं अडचण येणार नाही. दे विल गिव्ह मनोज अ रोल. कुठं? अदर पार्ट असं लिहायचा. इन दॅट ऍक्ट. ठीक आहे. किंवा मनोज जर बोलले असतं काय काय लिहिता असतं मला दुसऱ्या पद्धतीने बघा. दे विल गिव्ह, बघा, दे विल गिव्ह अ रोल टू मनोज. गिव्हच्या नंतर डायरेक्ट आलं तर मनोज लिहिता येतं, आणि नसेल तर मग टू मनोज लिहिता येतं. समजतंय का नाही? येस ऑर नो? दे विल गिव्ह अ रोल टू मनोज किंवा दे विल गिव्ह मनोज अ रोल. आता मग इथं काय टू नाही? अरे लक्षात घ्या. समजा बघा, आय विल गिव्ह यू अ पेन. बघा आता इथं बघा. सो आय विल गिव्ह पेन. यू होईल का टू यू होईल सांगा इथं. काय होईल? अ पेन टू यू होईल का नाही? येस ऑर नो? समजतंय का हे? जसं आय विल गिव्ह यू तसं दे विल गिव्ह मनोज. समजतंय का? दे विल गिव्ह मनोज. मात्र अ पेन अगोदर लिहिलं तर इकडे गेल्यावर कसं टू यू झालं, तसं इथं टू मनोज झालं. हे समजलं का रे? Yes, sir. येस ऑर नो? Yes, sir. ओके, समजून घ्या, समजून घ्या. बर, आता हे समजलं. म्हणजे या पद्धतीनं लिहा किंवा या पद्धतीने लिहा, काहीच अडचण नाही. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या. चला बरं, आता आपलं टार्गेट काय? चला कोणतं फायनल करायचं आपण? हे घ्यायचं का हे घ्यायचं सांगा. कोणतं घ्यायचं? पहिलं का दुसरं? कोणतं घ्यायचं सांगा. कोणता फॉर्मॅट वापरायचा? पहिला का दुसरा? कोणता पण वापरू आपण? हा फॉर्मॅट वापरायचा का? पहिला हा, दुसरा हा, कोणता वापरायचा सांगा. पहिला की पहिला. दुसरा? कोणी पण बोला. हा, कोणता वापरायचा? पहिला. बर चला, कुठतरी बोला ना काहीतरी असं. पहिला. चला मग हा आपण फॉर्मॅट वापरू इकडं असं. आणि याचं काय बनवायचं आता? आपला ओरिजिनल क्वेश्चन कशामध्ये आहे? ओरिजिनल सेंटेन्स आहे आपला डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये. डब्ल्यूएच काय आहे? वाय आहे. मग बरं, त्याच्याही अगोदर आपल्याला कसं हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे. मग हे सेंटेन्स निगेटिव्ह बनवलं लागलं का नाही? येस ऑर नो? बनवा मग निगेटिव्ह. सांगा काय होईल निगेटिव्ह याचं? दे विल नॉट गिव्ह. बरोबर आहे का? मनोज एम कॅपिटल राहील. पर्टिक्युलर नाव नाही, ठेवलेलं नाव आहे म्हणून एम कॅपिटल असते. मनोज अ रोल इन दॅट ऍक्ट. हे सगळ्यांना क्लिअर आहे का? येस ऑर नो? आता आपलं टार्गेट काय आहे? याचा डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचा आहे. डब्ल्यूएच क्वेश्चन बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याला अगोदर वर्बल क्वेश्चन मध्ये द्यावं लागेल. सांगा मग वर्बल क्वेश्चन. विल, बोला. विल दे They not give Manoj a role in that. गिव्ह. बघा रे, एवढा लहान मुलगा बोलतोय की काय? गाढव आहेत का? विद्यार्थी नाहीत का आपल्याकडं? विल दे नॉट गिव्ह मनोज अ रोल इन दॅट ऍक्ट. आता मात्र क्वेश्चन मार्क देऊ शकतो. हा आपला वर्बल क्वेश्चन झाला. मात्र टार्गेट क्वेश्चन काय आपला? डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच वर्ड काय आहे? वाय आहे. ठेवा मग वाय. बोला वाय, बोला.
Why will they not give Why Manoj will a they role in that? not role in that? Give Manoj a role in that act. चला, इथपर्यंत सगळ्यांना समजलं? समजलं? येस और नो? समजलं का? तर असा जर क्वेश्चन विचारला असता आपल्याला, कसा? हे बघा असा, वाय विल मनोज नॉट बी गिवन रोल इन दॅट ऍक्ट, तर याचं उत्तर काय आलं असतं? हे बघा, हे असं आलं असतं. डायरेक्ट आन्सर कोणी द्यायचं नाही. तर हा सगळा रफ मध्ये पाठ गेला बघा. वाय विल दे नॉट गिव्ह मनोज अ रोल इन दॅट ऍक्ट. इकडे काय होतं? वाय विल मनोज नॉट बी गिव्हन, मनोजला दिला जाणार नाही. आणि इथं काय म्हणते? ते मनोजला का देणार नाहीत. म्हणजे दिला जाणार नाही इथं आहे, इथं काय देणार नाहीत. म्हणजे काय? इथं केलं जाईल किंवा केलं जाणार नाही. इकडे काय? केलं जाईल, सॉरी ते करतील किंवा ते करणार नाहीत. समजतंय का? येस और नो? Yes, sir. हळदी कुंकू व्हा, हात जोडा. Yeah. है ना? चला व्यवस्थित लिहा. आणि आता काय करायचंय, याचं रिपिटेशन करायचं आहे. मात्र या प्रकारचे किमान 2 क्वेश्चन्स तुम्ही स्वतः बनवायचे आणि त्याचं व्हॉइस चेंज करायचं. ठीक आहे? आणि ज्याला जमत नाही आपलं स्वतःच बनवायला, त्याने मग यालाच रिपीट करायचं. किती वेळा सांगतो मी? बघा, 2 प्रकारचे होमवर्क सांगतो. हे लिहून घ्या अगोदर. हे लिहून घ्या. लिहून घ्या. तुम्हाला होमवर्क सांगतो. कोणीही पळून जाऊ नका. टीचर्स पळून जाणाऱ्यावर कटाक्षाने नजर ठेवा आणि त्यांना अगोदर हाकलून द्या. त्यांना सांगा तुम्ही खूप कामाचे लोक आहात, तुम्हाला इथं येण्याची गरज नाही. कारण लवकर जाण्याच्या ऐवजी येतच जाऊ नका, आज त्यांना सूचना द्या गेली पाहिजे. म्हणजे काय? त्यांना काढून टाकायचं. तुम्ही लिहित असताना मी पण इकडं कोपऱ्यात होमवर्कचा पार्ट लिहितो. सांगतो मी, होमवर्कचं एक्सप्लेनेशन देतो मी. याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2. तुम्ही लिहा. तुम्ही लिहित असताना मी सांगतो. बरं, लिहा अगोदर, नंतर सांगतो. लिहा अगोदर, हे लिहा, हे व्यवस्थित लिहा. प्रत्येक मार्किंग पाहिजे बरं का मला. हे सगळं, हे जे मी लिहिलंय सगळ्या गोष्टी ऍरो सहित सगळ्या गोष्टी मला पाहिजे तुमच्या नोटबुक मध्ये. सर मी ते केलंच नाही, मग मी काय मूर्ख आहे का सगळं ऍरो वगैरे करायला, मार्किंग करायला? काही लोकांचं झालंय का? याचा अर्थ कोणाचं राहिलंय का? दोन्हीचा आन्सर येस येणार आहे. काही लोकांचं झालंय का ते म्हणतील येस, कोणाचं राहिलंय का ते म्हणतील येस. मी नेमकं समजायचं कोणाचं आहे ना? तो एक क्वेश्चन आहे. तुम्हाला फोटो देखील पाठवला जाणार आहे. बघा हे वाक्य कसं होईल. फोटो विल ऑल्सो बी सेंट और पोस्टेड टू यू.
तुम्हाला फोटो देखील पाठवला जाणार आहे. हे वाक्य देखील याच टॉपिक मधलं आहे. बरं, लिहिता लिहिता तुम्ही एक लक्ष द्या. ऑप्शन 1, ज्याला नवीन वाक्य आठवणारच नाही त्या लोकांनी डोकं न लावता हेच 3 वेळेस रिपीट करायचं. हे असं 3 वेळेस रिपीट करायचं. आणि ज्यांना बाबा काय वाक्य आठवतील त्यांनी एकच वेळेस रिपीट करायचं आणि स्वतः 4 सेंटेन्सेस अशा प्रकारे बनवायचे. क्वेश्चन घ्यायचा किंवा निगेटिव्ह सेंटेन्स घ्यायचं. आज साधं वाक्य नाही घ्यायचं. निगेटिव्ह सेंटेन्स घेऊ शकता, वर्बल क्वेश्चन घेऊ शकता किंवा WH क्वेश्चन घेऊ शकता. ऍक्टिव्ह जर घेतलं तर पॅसिव्ह बनवायचं, पॅसिव्ह जर घेतलं तर ऍक्टिव्ह बनवायचं. किंवा तुमच्या टेक्स्ट बुक मधलं एखादं वाक्य तुम्हाला रेडीमेड सापडलं सिम्पल फ्युचरचं, तर त्या पद्धतीनं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करा किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करा. त्यासाठी तुम्ही तुमच्या टीचर्सची मदत घेऊ शकता, इंग्लिश टीचरची हेल्प घेऊ शकता. होमवर्क समजला का? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ऑल राईट. काही लोकांचं लिहून झालंय का? पहिला क्वेश्चन. Yes, sir. Yes, sir. Yes. ओके. काही लोकांचं राहिलंय का? दुसरा क्वेश्चन. काही लोकांचं राहिलंय का? कोणीच बोलत नाहीये. याचा अर्थ सगळ्यांचं झालंय असं होतो. मात्र ज्या लोकांचं झालं नसेल त्यांच्यासाठी मी फोटो पाठवून देईल लगेच. सो shall we have pause? Yes, sir. We will have Yes, pause. sir. We'll have pause. Yes, sir. We will have pause. Bye bye. We will have pause.